राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची पटपडताळणी एकाच वेळी करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने सविस्तर सूचना केल्या आहेत। त्यानुसार राज्यभरातील शाळांमध्ये 11, 15 आणि 22 एप्रिल 2026 या 3 दिवशी ही पडताळणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे। प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे या संदर्भातील माहिती दिली आहे। विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती, परीक्षा आणि शाळांमधील नोंदी यांची पडताळणी करून पटपडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पटपडताळणी करण्याची आवश्यकता नसून त्यांच्या बोर्ड परीक्षेतील उपस्थितीच ग्राह्य धरण्यात येणार आहे। 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, इंग्रजी आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या वार्षिक परीक्षेच्या दिवशीच पटपडताळणी केली जाणार आहे। इयत्ता 2री ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची पडताळणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थातच विद्या प्राधिकरण यांच्या नियतकालीन मूल्यांकन चाचणी परीक्षेच्या दिवशी केली जाणार आहे। त्यानुसार 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी या विद्यार्थ्यांची पटपडताळणी करण्यात येणार आहे। 9वीच्या विद्यार्थ्यांची पडताळणी याच तारखांना होणार असल्याने मराठी, गणित व इंग्रजी या विषयांच्या वार्षिक परीक्षा अनुक्रमे 11, 15 आणि 22 एप्रिल रोजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांच्या परीक्षा देखील याच तारखांना आयोजित करण्याचं सांगण्यात आलं आहे, जेणेकरून राज्यभर एकाच वेळी पडताळणी प्रक्रिया पूर्ण होईल। या प्रक्रियेसाठी स्टुडंट पोर्टलवर मुख्याध्यापक लॉग इन, क्लस्टर प्रमुख लॉग इन, गट शिक्षणाधिकारी लॉग इन, शिक्षणाधिकारी लॉग इन अशा विविध लॉग इन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। शाळांना भेट देणारे पथक या लॉग इनद्वारे उपस्थित आणि अनुपस्थित विद्यार्थ्यांची नोंद करणार आहेत। पटपडताळणीसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याने केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, डाएटचे अधिव्याख्याते तसेच इतर प्रशासकीय अधिकारी यांची पथकांमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे। ही पथके प्रत्यक्ष शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांची पडताळणी करतील। ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक यांनी शाळानिहाय नियोजन करून आवश्यक तयारी करावी असे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत। अमरावती जिल्ह्यातील शाळांमध्ये पटपडताळणी मोहीम संदर्भात जिल्हा परिषद अमरावती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शालेय शिक्षण विभागामार्फत प्राप्त मार्गदर्शक सूचना ज्या शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक द्वारा प्राप्त झालेले आहेत, त्याच्यामध्ये पटपडताळणी करण्याबाबतचे आदेश आहेत। इयत्ता 2री ते 8वी पर्यंत तसेच ह्या पॅटच्या ज्या चाचण्या आहेत 11 तारखेला, 11 एप्रिल, 15 एप्रिल आणि 22 एप्रिलला, तर त्या दरम्यान ही पटपडताळणी मोहीम राबवली जाणार आहे। 11वी 12वीसाठी वेगळ्याने राबवायची गरज नाही। 10वीचं पण एक्झाम झालेलं आहे, तर 10वी आणि 12वीच्या बाबतीत जी उपस्थिती आहे 10वी 12वीची तीच ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि 11वीच्या बाबतीत जी एक्झाम राहील इंटरनल त्या दिवशीची उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे। या पद्धतीनं संपूर्ण राज्यभरात मार्गदर्शक सूचना ज्या प्राप्त आहेत त्यानुसार पटपडताळणी मोहीम राबवली जाईल। राज्यभरात सोबतच अमरावतीमध्ये सुद्धा ही पटपडताळणी मोहीम 11, 15 आणि 22 एप्रिलला राबवली जाणार आहे।